नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासांमध्ये आपण आपल्या OCM या विषयातील 6व्या प्रकरणातील विविध घटकांचा अभ्यास केला. त्यात आपण बघितले त्याची व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, याचा अर्थ, त्याची व्याख्या, नंतर त्याची गरज. त्यानंतर बघितलं आपण वेगवेगळ्या समूहांप्रती असलेली जबाबदारी. ह्या पॉईंटमध्ये आपण विविध येणाऱ्या जसं मालकांप्रती, गुंतवणूकदारांप्रती असलेली जबाबदारी यांचा अभ्यास केला होता. तसेच आपण कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेली जबाबदारी, नंतर ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी यांचा देखील सविस्तर अभ्यास मागील तासांमध्ये केला होता. आज आपण बघणार आहोत शासनाप्रती असलेली जबाबदारी. याचा आपण विविध पॉईंटच्या आधारे अभ्यास करणार आहोत. शासनाप्रती जबाबदारी. देशाचा सुनियोजित आर्थिक विकास आणि सामान्य माणसाच्या हिताचे संरक्षण हे उद्दिष्ट समोर ठेवून शासन व्यवसायाचे काय करत असते तर नियमन व नियंत्रण करत असते. शासन व्यवसायाला आर्थिक मदत व अनुदान देते. शासनाप्रती व्यवसायाची जबाबदारी पुढील प्रमाणे सांगता येईल. सर्वात पहिला पॉईंट आहे नियमितपणे कर भरणा. विक्री कर, उत्पन्न कर म्हणजेच आयकर, संपत्ती कर इत्यादी प्रकारचे कर शासनाकडून आकारले जात असतात. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. हे प्रत्येकाला भरावे लागत असतात. व्यवसाय घटकाने अशा करांचा वेळेत भरणा केला पाहिजे. आर्थिक निधीशिवाय शासनाला विकासात्मक प्रकल्प हाती घेणे अवघड असते. जर वेळोवेळी कर भरला नाही तर काय होईल? कराची अमाऊंट तर वाढतच जाईल. करावर कर. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संघटनेने किंवा बिझनेसमॅन असो किंवा संस्था असतो याने आपल्या कराचा हप्ता हा भरणं आवश्यक असते. या कराच्या हप्त्याची जी अमाऊंट आपली शासनाकडे जमा होत असते त्या पैशांच्या आधारावरच शासन विविध विकासात्मक असे प्रकल्प हाती घेत असते. पुढचा पॉईंट आहे नियम व कायद्यांचे पालन. व्यवसायासाठी शासनाने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. जे काही शासनाने व्यवसायासाठी किंवा संस्थेसाठी नियम किंवा कायदे यांचे बंधन घातले असेल त्यांचं काय उल्लंघन होणं टाळलं पाहिजे. म्हणजेच त्या कायद्यांचा काय करायला पाहिजे तर ते कायदे प्रत्येक व्यक्तीने किंवा संस्थेने आत्मसात करणे आवश्यक असते. विशिष्ट व्यवसायासाठीचा परवाना मिळविणे, व्यवसायाची कार्यप्रणाली, किंमत निश्चिती आणि उत्पादन इत्यादींबाबत शासनाने व्यवसायासाठी केलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. थोडक्यात त्यांनी व्यवसाय कायदेशीर मार्गाने चालवला पाहिजे. कायद्याच्या बंधनात राहूनच त्याप्रमाणे कार्य हे केले पाहिजे. पुढचा तिसरा पॉईंट सांगता येईल परकीय चलन मिळविणे. हे सर्वात महत्त्वाचे. प्रत्येक व्यवसायासाठी किंवा संस्थेसाठी शासनाची अशी अपेक्षा असते की व्यवसाय संघटनांनी मालाची निर्यात करून परकीय चलन मिळवावे. विविध प्रकारच्या वस्तू, मौल्यवान व महत्त्वपूर्ण उत्पादने यांची आयात करण्यासाठी शासनाला परकीय चलनाची आवश्यकता असते. पुढचा चौथा पॉईंट आहे आर्थिक विकास. बघा, देशाच्या संतुलित व जलद आर्थिक विकासासाठी शासन विशिष्ट ध्येय निश्चित करत असते. अशा वेळी व्यवसाय संघटनेने शासनाला वेळोवेळी काय केलं पाहिजे तर सहकार्य केलं पाहिजे. अशा सहकार्यामुळे काय होईल तर देशाचा आर्थिक विकास घडून येण्यास मदत ही होत असते. पुढचा पाचवा पॉईंट आहे सामाजिक आर्थिक धोरणांची अंमलबजावणी. शासनाला
सामाजिक आर्थिक कार्यक्रम व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवसाय क्षेत्राकडून सहकार्याची व मदतीची काय असते तर अपेक्षा असते. शासनाला सामाजिक व आर्थिक कार्यक्रम व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवसाय क्षेत्राकडून कशाची आवश्यकता असते तर सहकार्याची व मदतीचीही अपेक्षा असते. पुढचा 6वा पॉईंट आहे शासनास सूचना करणे. शासनाला किंवा सरकारला काय करायचे, वेळोवेळी सूचना करणे किंवा माहिती पुरविणेही आवश्यक असते. आर्थिक धोरण, आयात निर्यात धोरण, परवाना धोरण इत्यादी प्रकारच्या महत्त्वपूर्ण धोरणांची आखणी करण्यापूर्वी व्यवसाय संघटना शासनास सूचना किंवा मार्गदर्शन करू शकते. ती परस्पर आपलं कार्य करू शकते का तर नाही. त्यासंबंधी तिला वेळोवेळी सूचना देणे किंवा मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे असते. व्यवसायाभिमुख धोरणे आखण्यासाठी या सूचनांची ही मदत होत असते. पुढचा पॉईंट आहे अनुचित लाभ. शासकीय अधिकाऱ्यांना लाच देऊन किंवा त्यांच्यावर दबाव टाकून आपणास अनुकूल अशी कोणतीही गोष्ट व्यवसाय संघटनेने करू नये. अशा गैरप्रकारांचा वापर प्रत्येक व्यवसाय संघटने करणे हे टाळले पाहिजे किंवा यांचा संबंधच येता कामा नये. पुढचा 8वा आणि शेवटचा पॉईंट सांगता येईल शासनाप्रती जबाबदारी असलेला शासकीय कोषागारांसाठी योगदान. बघा, महापूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यवसाय संघटनेने शासनाकडे निधी पुरविला पाहिजे. म्हणजे जेणेकरून शासन अशा निधींच्या सहाय्याने संबंधित ठिकाणी म्हणजे संबंधित महापूरग्रस्त ठिकाणी, भूकंपाच्या ठिकाणी वेळोवेळी आपली मदत करण्यास शासनाला मदत करण्यास शक्य हे झाले पाहिजे. हे बघितलं आपण शासनाप्रती असलेली जबाबदारी. पुढे बघणार आहोत आपण सर्वात महत्त्वाचा समाज सर्वसाधारण जनतेप्रती असणारी जबाबदारी व्यावसायिक संघटनांची. बघा, जनतेप्रती असलेली जबाबदारी. व्यवसाय संघटनेला समाजाप्रती मोठ्या प्रमाणावर निश्चित स्वरूपात पाळाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला आहे पर्यावरणाचे संरक्षण. प्रत्येक व्यवसाय किंवा संघटनेने पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन आपले कार्य हे केले पाहिजे किंवा आपला उद्योगधंदा किंवा व्यवसाय हा सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असते. वर्तमान काळात प्रदूषण ही फार मोठी समस्या बनली आहे. उद्योगधंदे, रासायनिक प्रकल्प, सिमेंट प्रकल्प इत्यादींमुळे जल व वायू प्रदूषण हे होत असते. व्यवसाय संघटनेने शक्य त्या उपाययोजना करून प्रदूषण हे कमी करणे हे आवश्यक असते. त्याचा परिणाम कोणावर होत असतो तर या प्रदूषणाचा परिणाम हा सामान्य जनतेवर किंवा समाजावर हा होत असतो. पुढचा पॉईंट आहे संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर केला पाहिजे. व्यवसाय संघटनेने दुर्मिळ संसाधनांचा योग्य व जास्तीत जास्त वापर हा केला पाहिजे. इंधन, पाणी, जमीन इत्यादी संसाधनांचा कार्यक्षम वापर हा करणे आवश्यक आहे. त्यांचा अपव्यय होता कामा नये. योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे असते. पुढे 3रा पॉईंट सांगता येईल दुर्बल घटकांसाठी आरक्षण. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी व्यवसायामध्ये काही जागा राखीव किंवा आरक्षित ठेवाव्यात अशी व्यवसायाकडून काय असते तर अपेक्षा असते. अशा लोकांना व्यवसायाकडून वेळोवेळी आर्थिक व इतर मदतीचीही अपेक्षा असते. पुढचा 4था पॉईंट आहे मागासलेल्या भागांचा विकास. हे देखील महत्त्वाचे. व्यवसाय संघटनांनी मागासलेल्या भागांमध्ये व्यवसाय सुरू करावा
अशी प्रत्येक समाजाची काय असते तर अपेक्षा असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यांची क्रयशक्ती किंवा खरेदीची क्षमता वाढते. अशा प्रकारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही मदत होत असते. ही देखील व्यवसाय संघटनांची जबाबदारी आहे. पुढचा 5वा पॉईंट सांगता येईल समाज विघातक कृत्यांना विरोध. समाज विघातक कृत्यांमध्ये व्यवसाय संघटनेने सहभागी होता कामा नये. त्याचा समाजावर काय प्रतिकूल परिणाम होतो. समाज विरोधी घटकांना कोणतीही आर्थिक मदत पुरविता कामा नये याची देखील दखल घेतली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नये. तसेच शासकीय लोकांना लाच देणे सुद्धा टाळले गेले पाहिजे. पुढचा 6वा पॉईंट सांगता येईल आर्थिक मदत. दारिद्र्य निर्मूलन, अज्ञान निर्मूलन इत्यादी प्रकारच्या विविध कारणांसाठी समाजाची व्यवसायाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असते. अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम इत्यादी समाज जागृती करणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी व्यवसाय संघटनांनी काय केले पाहिजे तर ही आर्थिक मदत वेळोवेळी करणे ही आवश्यक असते किंवा त्यांची तशी अपेक्षा असते. व्यवसाय संस्थांकडून आर्थिक मदत होणे ही प्रत्येक समाजाची किंवा जनतेची काय असते तर अपेक्षा असते. पुढचा 7वा पॉईंट सांगता येईल अतिदाट गर्दी रोखावी. व्यवसायाने शहरामध्ये उद्योगांचे होणारे केंद्रीकरण टाळून विविध ठिकाणी किंवा भागांमध्ये ते विखुरले पाहिजे. उद्योगधंद्यांची स्थापना प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रांमध्येच केली पाहिजे. रहिवासी भागांवर होणारे प्रतिकूल परिणाम त्यांनी टाळले पाहिजे. बघा, रहिवासी ठिकाणी जर उद्योगधंद्यांची स्थापना करण्यात आली किंवा एखाद्या कंपनीची संस्थेची स्थापना करण्यात आली तर त्याचा परिणाम काय होतो तर तेथील राहणाऱ्या लोकांवर हा होत असतो. प्रदूषण, तसंच प्रदूषणाचे विविध प्रकार जसं ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण यासारख्या प्रदूषणाला जनतेस सामोरे जावे लागत असते. म्हणून उद्योगधंद्यांनी आपली स्थापना प्रामुख्याने कुठं केली पाहिजे तर औद्योगिक क्षेत्रामध्येच करणे हे आवश्यक असते. ही देखील त्यांची जबाबदारी असते. सगळ्यात शेवटचा 8वा पॉईंट आहे रोजगार निर्मिती. व्यवसायाने समाजातील सर्व घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजे. विस्तार व केंद्रीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये ते शक्य होत असते. अशा प्रयत्नांमुळे समाजातील बेकारीचा काय होत असतो प्रश्न किंवा दारिद्र्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होत असते. रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर अर्थातच प्रत्येक व्यक्तीस नोकरीची संधी मिळते व त्यांच्यातील रोजगाराचा प्रश्न हा सुटत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम बेकारी व दारिद्र्य या दोन्ही गोष्टींना टाळण्यास मदत होत असते. हे बघितले आपण वेगवेगळ्या समूहांप्रती असलेली सामाजिक संघटनांची जबाबदारी. पुढे बघणार आहोत आपण पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी. पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी. व्यवसायाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. प्रत्येक व्यवसायाने किंवा संघटनेने पर्यावरणाचे काय केलं पाहिजे तर संरक्षण व संवर्धन केलं पाहिजे. संरक्षण म्हणजे त्यांचा अपव्यय टाळणे किंवा नासधूस करणे किंवा झाडे तोडणे व संवर्धन म्हणजे त्यांची जपवणूक म्हणजे झाडे लावणे अशा विविध उपाययोजना करणे आवश्यक असते. व्यवसायाकडून सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असतो.
बघा, प्रत्येक व्यवसाय हा कच्च्या मालावर आधारित असतो. कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जात असतो. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे व्यवसायावर काय असते तर बंधनकारक असते. कारण की अशा कच्च्या मालाचा आपल्याला असा कच्चा माल कुठून उपलब्ध होत असतो प्रत्येक व्यवसाय संस्थेला, तर अशा पर्यावरणापासूनच तो उपलब्ध होत असतो. तसेच नैसर्गिक असमतोल निर्माण होणार नाही याची देखील त्यांनी काय घेतली पाहिजे तर काळजी घेतली पाहिजे. बघा, समोर तुम्हाला एक स्क्रीनवर चार्ट दिसतोय बघा. एका बॉक्समध्ये व्यवसाय, नंतर ॲरो करून म्हटलेल्या त्यांनी कच्च्या मालाची उत्खनन, संसाधनांचे व्यवस्थापन, टाकाऊ आणि उपपदार्थांची निर्मिती आणि नंतर पर्यावरणावर प्रभाव. म्हणजे याचाच एकमेकांशी कसा असतो तर हा एकमेकांशी संबंध असतो. औद्योगिकीकरणामुळे अपायकारक टाकाऊ पदार्थांच्या निर्मितीतून पर्यावरणीय प्रदूषण होते आणि त्यातून पर्यावरणास धोका निर्माण होत असतो. जैवविविधतेचा ऱ्हास, जैवतंत्रज्ञान वापरून विकसित केलेले सजीव, उदाहरणार्थ पिके, जीवाणू, प्राणी, वनस्पती इत्यादी मुख्य पर्यावरणीय समस्या निर्माण होत असतात. बघा, व्यवसायाचा पर्यावरणावरील होणारा परिणाम याचा अभ्यास आपण आता पुढे करणार आहोत. सर्वात पहिला आहे हवा प्रदूषण, दुसरं जलप्रदूषण, नंतर ध्वनी प्रदूषण, नंतर इलेक्ट्रॉनिकचा कचरा. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे व्यवसायाला अनेक बाजूंनी उपयुक्त ठरत असते. उदाहरणार्थ ग्राहकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे, खर्चात बचत करणे, शासकीय तोट्यांवर नियंत्रण करणे, टाकाऊ पदार्थांचे संवर्धन करण्याची अनेक तंत्रे उपलब्ध आहेत आणि सर्वसामान्य त्यांचे वर्गीकरण 4 R मध्ये केले जाते. पहिला रिडक्शन म्हणजेच घट, दुसरा रियूज म्हणजे पुनर्वापर, रिसायकलिंग म्हणजे पुनर्निर्मिती आणि रिकव्हरी म्हणजे पुनर्प्राप्त. 4 R म्हणजे पहिला R रिडक्शन, दुसरा रियूज, तिसरा रिसायकलिंग आणि चौथा रिकव्हरी. घट, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि पुनर्प्राप्ती. जेथे शक्य आहे तेथे अपव्यय टाळण्यास प्राधान्य द्यावे. जेथे शक्य आहे तेथे अपव्यय टाळण्यास प्राधान्य देणे आवश्यक असते. जर टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतील तर त्यांचा पुनर्वापर करणे हे गरजेचे असते. पुनर्निर्मिती हा तिसरा पर्याय आहे. ज्या टाकाऊ वस्तूंचे प्रमाण कमी करता येत नाही किंवा पुनर्वापर करता येत नाही त्यांची पुनर्निर्मिती ही करावी लागत असते. आणि चौथा आहे शेवटी ज्या टाकाऊ वस्तूंच्या प्रमाणात घट करता येत नाही, ज्या टाकाऊ वस्तूंच्या प्रमाणात घट करता येत नाही, पुनर्वापर किंवा पुनर्निर्मिती करता येत नाही, अशा वस्तू पुनर्प्राप्त कराव्यात. पुढे आपण अभ्यास करणार आहोत कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संज्ञा भारतासाठी नवीन नाही. तथापि कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने अलीकडेच सुरुवात केले आहे की कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 कंपनीचे नियम 2014 आणि इतर सूचना की ज्या 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्यांना बंधनकारक असणार आहे की ज्या कंपन्या कलम 135 मधील निकष पूर्ण करतात त्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी CSR संबंधित तरतुदी मान्य कराव्या लागतील. हा कंपनीने नवीनच अलीकडे केलेला कायदा आहे किंवा
संबंधित कायद्यात केलेल्या तरतुदी बदल आहेत. पुढे बघणार आहोत आपण अर्थ कशाचा? कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचा. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वयंनियंत्रित प्रतिमान असून कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वयंनियंत्रित प्रतिमान असून सामाजिक संबंध विषयीच्या उद्देशासाठी योगदान देणे किंवा स्वेच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणे याच्याशी संबंधित ही संज्ञा आहे. हे कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार व उत्तरदायी बनविते. तिचे हे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी असते. कंपनीचे उत्तरदायित्व कोणासाठी असते तर स्वतःसाठी तर असते, पण भागधारकांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी देखील असते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत ती अतिशय दक्ष व जागरूक नेहमीच राहत असते. पुढे आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याख्या बघणार आहोत. संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय तर बघा, ते असं म्हणतात, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची काय आहे तर संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात, त्यांच्या भागधारकांबरोबर संवाद साधतात. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची काय आहे तर संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्याबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांबरोबर संवाद साधत असतात. पुढे दुसरी व्याख्या सांगता येईल कोणाच्या मते तर आंतरराष्ट्रीय मानक संस्था ह्या काय म्हणतात बघा. आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांच्या मते व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीचा त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा व कृतीचा होणारा परिणाम की ज्यामुळे नैतिक वर्तनात पारदर्शकता राहून शाश्वत विकासात योगदान राहते, यामध्ये समाज आरोग्यदायी व सशक्त राहणे अपेक्षित असते. भागधारकांच्या अपेक्षा विचाराधीन असतात. चालू कायद्यानुसार किंवा वर्तनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाबरोबर मिळता-जुळता असतो आणि संपूर्ण व्यवसाय संघटनेशी निगडीत राहत असतो व आपले संबंध निर्माण करून त्याची अंमलबजावणी करतो. त्यास कंपनीची सामाजिक जबाबदारी असे म्हटले जाते. पुढे बघणार आहोत आपण कंपन्यांचा सामाजिक जबाबदारीची व्याप्ती. कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याप्ती त्याच्यामध्ये पहिला आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता म्हणजेच काय तर उपयुक्तता. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची उपयुक्तता पहिला आहे. त्याच्यामध्ये ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा रुपये 1000 कोटीची वा त्यापेक्षा जास्त उलाढाल किंवा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकच आर्थिक वर्षामध्ये असतो, अशा संस्थांनी संचालकाची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक आहे. 2013 पर्यंत असे नव्हते, तर 2014 पासून वरील बदल हा करण्यात आलेला आहे. दुसरा आहे मंडळाच्या अहवालात म्हणजे CR
कमिटीची रचना जाहीर करणे. मंडळाच्या अहवालात कमिटीची रचना जाहीर करणे. नंतर तिसरा आहे सामाजिक जबाबदारीच्या धोरणांचा एक भाग म्हणून. सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% किती 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. 2% नफा हा खर्च केला पाहिजे. सदरचा नफा कंपनीने पाठीमागील लगतच्या सलग 3 वर्षामध्ये मिळविलेला असावा. म्हणजेच त्याआधील 3 वर्षात त्याने तो नफा कमविणे आवश्यक असते. पुढचा चौथा सांगता येईल मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशिलांचा समावेश असावा. मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून काय असते तर अपेक्षा असते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशिलांचा समावेश केला गेलेला असला पाहिजे. त्यात पहिला आहे कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणांचा थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढावाचा समावेश किंवा हाती घ्यावयाचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणांची वेबसाईट व प्रकल्प आणि कार्यक्रम यांचा समावेश असणे आवश्यक आहे. पुढे दुसरं कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समितीचे गठन. नंतर शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा नोंद होणे आवश्यक असते. विविध नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचा खर्च. नंतर सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील. जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारण मीमांसा द्यावी. म्हणजे त्याचं योग्य कारण तिथं नोंद होणं हे आवश्यक असतं. या सर्व तपशिलांचा समावेश असणे आवश्यक असते. पुढचा ब पॉईंट सांगता येईल कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती CSR कमिटी. या समितीमध्ये 4 संचालक असतात. किती तर 4. वर्षातून किमान त्यांच्या 2 सभा होत असतात. सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्य व धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते. सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची औपचारिक धोरण ठरविण्याविषयी शिफारस करते. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्य अंदाजपत्रक तयार करणे. कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार त्याचे वर्णन म्हणजे सविस्तर माहिती. केलेल्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड या सर्वांचा त्यात समावेश होत असतो. म्हणजे त्या सर्वांविषयी माहिती ही दिलेली असते. पुढचा क पॉईंट सांगता येईल कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्य किंवा सक्रियता. कंपन्यांचा सामाजिक जबाबदारी ही एक वचनबद्धता आहे. हे धोरण मान्य केले जाते. त्यातून समाजातील अपेक्षित घटकांचे जीवन लक्षणीयरित्या उंचविण्याचा प्रयत्न होत असतो. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 व कंपनीचे नियम 2014 मध्ये सांगितल्याप्रमाणे खालीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त घटकांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. म्हणजे खालील गोष्टींची अंमलबजावणी
केली गेली पाहिजे किंवा लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामधली पहिली आहे उपासमारी किंवा भूक, दारिद्र्य व कुपोषण यांचे निर्मूलन, आरोग्य व सफाई व्यवस्थेविषयी काळजी घेणे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. दुसरा, शिक्षणाला उत्तेजन देणे, यामध्ये विशेष शिक्षण व रोजगारावर भर देणे, तसेच विशेषतः लहान मुले, स्त्रिया, वयस्क आणि अनेक कारणांनी उपजीविकेचे साधन नसणाऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित राहणीमान उंचावण्यासाठी प्रकल्प सुरू करणे. तिसरा, बालमृत्यूदर कमी करणे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला आरोग्य विषयक सवलती देणे आणि अल्प खर्चात औषधांचा काय करणे तर पुरवठा करणे. चौथा आहे शाश्वत पर्यावरणाची खात्री देणे, पर्यावरणाचे संतुलन, दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, प्राण्यांचे संगोपन संरक्षण, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे आणि जमीन, हवा व पाण्याचा योग्य दर्जा राखणे. पुढचा 5वा पॉईंट आहे रोजगार वाढविण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. 6वा आहे सैन्य दलातील योद्धे युद्धात पतीच्या निधनामुळे आलेले विधवापण आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यासाठी उपयुक्त योजना. पुढचा 7वा आहे मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळांना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणे. नंतर 7वा आहे पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये योगदान देणे, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक व स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारने उभारलेल्या निधीसाठी मदत करणे. नंतर ग्रामीण विकास प्रकल्प, झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची आखणी करणे. नंतर पुढचा ड आहे निधीचे विभाजन. त्याच्यामध्ये पहिला आहे मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळविलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% पेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले आधिक्य किंवा सरप्लस किंवा वाढवा हा कंपनीचा नफा मानला जात नाही. त्यातच दुसरा आहे मागील किमान 3 आर्थिक वर्षाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते. ती क्षमता कंपनीची वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांचीही असू शकते. पुढचा शेवटचा पॉईंट सांगता येईल कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे. कंपनी कायदा कलम 135 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास कोणत्याही दंडनीय शिक्षेसंबंधी तरतूद नाही. तथापि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा त्याबाबत अनभिज्ञ राहणे आणि त्यांची मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी केल्यास मात्र ते दंडनीय शिक्षेस पात्र आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबतची कर्तव्ये पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा होऊ शकते. असा दंड ₹50,000 पेक्षा कमी नसून तो ₹25 लाख पर्यंत असू शकतो आणि अशी चूक करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षापर्यंत असू शकतो किंवा जी दंडाची रक्कम
₹50,000 पेक्षा कमी नाही, ती कदाचित 5 लाखपर्यंत असू शकते किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले 6वे प्रकरण संपलेले आहे. आज आपण विविध घटकांचा अभ्यास केला. जसं वेगवेगळ्या समूहांप्रती असलेल्या जबाबदारीमध्ये आज आपण शासनाप्रती असलेली जबाबदारी, नंतर जनतेप्रती असलेली जबाबदारी यांचा सखोल अभ्यास केला. नंतर बघितलं आपण पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी, म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण कसे केले पाहिजे, असे पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक सामाजिक संघटनेची किंवा व्यवसायाची जबाबदारी असते. त्याचा आपण सविस्तर अभ्यास केला. त्यात आपण नंतर बघितलं आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी व कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती विविध मुद्द्यांच्या सहाय्याने अभ्यासली.